मतदानाची वेळ संपलेली आहे, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रावर सध्या गोंधळ पाहायला मिळतोय। मतदानाची वेळ संपल्यानंतरही इथे नागरिकांनी मतदारांनी गर्दी केलेली होती, मात्र या इथे कशामुळे नेमका गोंधळ उडालेला आहे याबद्दलचं स्पष्ट कारण अजून कळू शकलेलं नाही। मात्र सध्या हा गोंधळ छत्रपती संभाजीनगरमधल्या एका मतदान केंद्रावर पाहायला मिळतोय। गेटवरून मतदारांनी आत शिरण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे असं देखील समजतंय। आज अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या इथे ईव्हीएम बंद पडणं असेल, पैसे वाटप असेल, दुबार मतदार असेल, अशा विविध कारणांनी ही महानगरपालिकेची जी निवडणूक आहे, जे मतदान आहे त्याचा दिवस देखील गाजलेला आहे। आणि अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधली ही जी दृश्य आहेत ती समोर आलेली आहेत। सध्या इथे काहीशी पांगापांग देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राच्या इथे गेटवरून आतमध्ये शिरण्याचा इथल्या काही नागरिकांनी प्रयत्न केलेला आहे। 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती, मात्र मतदान केंद्राच्या आतमध्ये जे मतदार असतात त्यांना नियमानुसार आतमध्ये घेतलं जातं, जे गेट आहे ते बंद केलं जातं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। तर कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, कशावरून हा सगळा गोंधळ होतोय? आता आपण पाहिलं तर 5:30 वाजता हे गेट बंद करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जे येतात त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही। मात्र काही लोकांनी आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला, हे गेट ढकलण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बराच वेळ हा सगळा गोंधळ होता, मात्र गेट लावल्यामुळे आत्ताची एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली ती दाखवतो। हे लोक जे दिसत आहेत तुम्हाला आता कॅमेरा समोर, या लोकांना बाहेर जायचंय ज्यांनी मतदान केलंय, मात्र गेटला कुलूप लावल्यामुळे बाहेर जाता येत नाही। आणि जो नियम सांगतो की जे लाईन मध्ये लोक उभा आहेत त्यांना टोकन नंबर देणं गरजेचं असतं, मात्र इथल्या प्रशासनानं इथे टोकन नंबर दिलेला नाही आणि त्यामुळे लोक आतमध्ये येण्याची शक्यता आहे। आता हे गेट या ठिकाणी उघडलं जात आहे। ही दृश्य ही स्वामी विवेकानंद शाळेची आहेत, गणेशनगर N4 भागातली। आणि आता हे गेट उघडलंय आणि आतल्या लोकांना बाहेर जाऊ दिलं जाईल अशा प्रकारची स्थिती आहे। मात्र अजूनही टोकन या ठिकाणी दिलेले नाही आहेत आणि त्यामुळे हा सगळा आपण पाहतोय आता दरवाजा उघडलाय, त्यामुळे ही गर्दी दिसते की आतमध्ये ज्यांनी मतदान केलंय ते कशा पद्धतीने बाहेर पडत आहेत। आणि हा गोंधळ फक्त यामुळे झाला की गेट लावलं, मात्र एकच शाळेला गेट होतं आणि त्यामुळे आतमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या आणि बाहेर जाणाऱ्या म्हणजे आतमध्ये येणाऱ्यांची जी धडपड होती, आतून मतदान केलेल्या बाहेर जाता येत नव्हतं, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला। मात्र महत्वाचा भाग म्हणजे अजूनही टोकन नंबर दिलेले नाहीत आणि त्यामुळे आतमध्ये लोक जर आले तर ते ओळखायचं कसं हा देखील प्रश्न आहे। आणि साधारणपणे 5 वाजल्यापासून या भागात गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि शेकडो लोक लाईन मध्ये होते आणि आता गेट उघडण्यात आलंय आणि आता लोक बाहेर पडतात। मात्र एकच आहे की बाहेर जे लोक आहेत ते आतमध्ये येऊ नयेत यासाठी कुठलीही यंत्रणा इथे पाहायला मिळत नाही। दीपक, कृष्णा, या ज्या सगळ्या मतदारांचं काय नेमकं म्हणणं होतं आणि प्रशासनाशी काही तुझं बोलणं झालंय का? त्यांच्याकडनं काही स्पष्टीकरण आले का या घडल्या प्रकाराबद्दल? आपण पाहिलं तर आता पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलिसांची देखील एकच पोलीस या ठिकाणी होते आणि आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलीस प्रयत्न करतायत। आपण काही लोकांशी या ठिकाणी बोलूया की काय झालं होतं, काय तुमचं म्हणणं होतं? हा, ओके, बर। आता आपण काही लोकांना विचारूया। दादा, तुम्हाला टोकन दिलंय का? टोकन? ओके, आता आपण पाहतोय तेव्हा एकंदरीतच कृष्णा, आपण बघितलं तर काहीसा हा सावळा गोंधळ सध्या या मतदान केंद्रावर पाहायला मिळतोय। कृष्णा, पुन्हा तुझ्याकडे येऊ या सगळ्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।